पुढे नको सचिन. आणि हिरवा हिरवा पाणी. सोडून जाते आपल्याला आंघोळ करायला चालले. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज सेकंड डे आहे. सेकंड डे दिवशी पण आता दुसरा ब्लॉग येतो आहे. तर सूरला आलो आहे, सूर बीचवरती सगळेजण आलो आहे. सकाळी लेट झाला, नाश्ता वगैरे घरातूनच केला, त्याच्यामुळं काही जास्त टाईम नाही झाला. पण आता गरमी पण आहे, पण इथं भरती आहे, त्याच्यामुळं उतरायला भीती वाटेल आणि पोरांना घेऊन पण. तरी पण बघतोय सगळेजण आंघोळीची वाट बघतायत. आंघोळी अर्ध्याने केलं नाही, तशीच कपडे घालून नॉर्मल घरातले आलेत. तर बघूया आंघोळीला भेटतंय का नाही. तो जागा शोधतायत सगळेजण. हा सूरचा बीच आहे. हिरवगार पाणी आहे, नीला नाही आहे. है सीढ़ी. आम्ही आता सूर बीचला आलोय, म्हणजे मेन सिटीमध्ये आहे, सूपच्या साईडला. आणि हा त्याचा इथून नजारा आहे. किती मोठा समुद्र आहे, भयानक असा पाण्याने व्यापलेला आणि हिरवा हिरवा पाणी. मग थंड तुला आंघोळ करायची आहे ना, मग कर. हे बघ दर्शना माझी आंघोळ करायची आहे म्हणून इथं पाणी भरपूर खोल आहे. भरतीचा टाइम आहे. सगळ्यांचे फोटोग्राफी चालले. पुरा त्याला उभी कर. पुढे नको सचिन. बघा उमा आणि बोरं मासे पकडायला आलीत. त्यांचे तिथं गल आहेत. इथली रेग्युलरची माणसंच आहेत. इकडे बोटिंग पण आहे. बोटिंग काय बोलते. हो सुट्टी आहे बोलली त्याची बाई. सर्वजण आम्ही इथे थांबलोय फोटो काढण्यासाठी, नजारा बघण्यासाठी. रिंकू आणि दर्श धावतायत. सावकाश रे रिंकू, सावकाश, खाली बघून चाल. हा लव बर्ड्स. सगळेजण चाललं फिरत तिकडं बघायला. सगळेजण इकडं बोटिंग साठी येतात. येतो ना एंट्रन्स. हा बंद आहे. पण बंद आहे लाईट हाऊस बीचचा. फोटो खिचायला
पाणी पाणी आहे. आता फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलोय. इथे आम्हाला मस्तपैकी बसायचं आहे, सर्वांना रेस्ट करायचं आहे, त्याच्यानंतर जेवण पण बनवायचं आहे, बार्बिक्यू करायचं आहे, त्याच्यानंतर भरपूर काय करायचं आहे, आंघोळ पण करायची आहे. आणि आमच्या मॅडम इथे आहेत, काहीतरी बघतायत, काहीतरी विचार करतायत. आणि हा समुद्र बघा, पाणी. रिंकू दस इथेच थांब. इकडं आता मी बार्बिक्यूसाठी थांबलोय. पूर्ण किनाराच आहे, समुद्र किनारा. आणि फायनली बार्बिक्यू केली तिथे आणि आम्ही आमच्या आता घरची वाट धरले, म्हणजे निजवाला. आजचा दिवस सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे केला. एक्झिट ओनली तिवी बीच काय हा. अच्छा तिवी बीचला बार्बिक्यू. किती वाजले? 5 वाजले, 4:45 झाले. सकाळी नाश्ता वगैरे आणलेला, डोसा होता, त्याचबरोबर वडा होता, सांबार, चटणी. माझ्या आंघोळ करायला अजून भेटलाय नाही. तिथं सूरला थोडासा सचिनने त्याला भिजवली पाण्याने. पूर्ण समुद्र किनारा आहे, जाता जाता पण बराच आहे. आज पूर्ण दिवसभर आम्ही मजा केली. आज रिलॅक्स मध्ये दिवस होता. सूरला आलो, पण सकाळी नाश्ता पाणी मस्त झाला. डोसे होते, वडा होता, सांबार, चटणी, पोटभर जेवण केलं. सकाळी लवकर उठली, उशिरा झोपलेली, तरी पण सगळी 2ला रात्री 2:30-3ला झोपली ना रे. सकाळी 7ला उठली सगळी जण आणि रिलॅक्स मध्ये सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता करून नंतर मग बाहेर निघालो. तिथून मग बीचवरती आलो, पण जास्त टाइम पण झाले, पाणी जास्त होतं, म्हणजे भरती म्हणू शकता तुम्ही, तर जास्त होती. त्याच्यामुळे मग आम्ही जास्त टाइम काही थांबलो नाही, निघालो पटापट तिथून. आणि मग लुलूमधून सगळं काही साहित्य घेतलं. बार्बिक्यूचं चिकन आम्ही आधीच रात्रीच मॅगिनेट होतं केलेलं. 7up पेप्सी, ज्यूस, पाणी बिणी सगळं काय जो पाहिजे होता, बारीक सुरीक खायचा प्यायचा, आईस्क्रीम वगैरे ती घ्यायला आलो. लुलूला घेतला. आणि हो, आता जो लुलू होता त्या लुलूच्या ऑपोजिटच आम्ही राहत होतो गेल्या वर्षी. ह्याच इच्छा सुट्टीला आम्ही आलेलो त्यावेळेसच. आता वॉशरूमला गेलो तर वॉशरूम नाही, तर मेन तोच आहे, बीच आहे, पण वॉशरूमचा भरपूर इथं प्रॉब्लेम होतो. या ट्रक आला मध्ये ट्रक आला. आता कसं जाणार? आतल्या रोडवरून निघालोय बीचला जायला. सिंगल रोड आहे. साडावय संध्याकाळ झाली का वातावरण एकदम बरं वाटतं नाही. दिवसाभराची गरमी, पण इथं समुद्र म्हणून आहे ना, गरमी एवढी वाटत नसेल जेवढी आपल्याला तिकडे जाणवतं. सूर सोडतोय. सूरनी मस्कत मध्ये थोडाफार अंतर आहे, थोडा म्हणजे किती 2 तासाचं असेल. पूर्ण चढाव आहे सचिन, पूर्ण चढाव आहे. पाणी नाही आहे, पूर्ण समुद्र किनारा आहे. जिथं बघावं तिकडं नुसतं पाणीच पाणी, पाणीच पाणी. जशी चाल ना निवडून कसं आहे.
काय आहे रे तो, कुठला झाड आहे? आता आलो सिंगोल मध्ये, उशीर झाला खूप, पण चांगलं वाटतंय. संध्याकाळ झाले आणि मस्त म्हणजे असं बगीच्यासारखं आहे ना. हा, पूर्ण बाग बनवलेली आहे आजूबाजूला आणि झाडं वगैरे छान लावलेली आहेत, निवडूनचे आहेत, केवडा आहे, पहिल्यांदा त्याच्यानंतर बघितलंय. माडाची झाडं आहेत, त्याच्यानंतर बसायला जागा पण मस्त केलेली आहे, मुलांसाठी ग्रीनरी खेळायला आहे. झुले बिले सगळ्या हा. त्या गोष्टी आहेत. झाडं आता मोठी झालीत. आम्ही संध्याकाळ झाले, 5 वाजले, 5 होऊन गेले, 5:30 झाले तरी अजून पब्लिक येते आणि आंघोळ करते. फॅमिली बरीच जण लोक येते आणि आमचा ग्रुप पुढे चालतोय. सिंकोल आहे, झूम केल्यावरती एवढं दिसतं, विदाऊट झूम डीप आहे एवढा आहे. म्हणजे हा कायमचं पाणी एवढंच असतं. पाणी असतो इथे, पाऊस पडल्याच्या नंतर अजून जास्त होतं. मला वाटतं हो एकदम हे आहे. हा डीप आहे, डीप आहे. काला काला आहे पाणी. कशी लोक आंघोळ करतात आणि तो पण तिकडे बाजूला. हे बघ, मोठा आपल्याकडे कसं तलावासारखा असतो तसं आहे. उतरायला सोडून जाते आपल्या. काय बोलतेस ना? हा खूप मोठा आहे. संध्याकाळ झाली आता. हा ओमानी आंघोळ करायला चालले. इकडे चाय बनवतात आमची संध्याकाळची वेळ झाली. आम्ही आलोय आता बीचवरती. तर आमच्यासोबत पण दुसरी कुठली तरी माणसं आहेत, माहिती नाहीत. आणि ही आमची सगळी मित्रमंडळी, परिवार जाता जाता आंघोळ करतोय. चहा. श्रिया. आजचा ब्लॉगचा एंड आम्ही इथंच करतो श्रिया बरोबर. सो बाय बाय. उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग सोबत.